बघू शकता कुठे आलोत. खूपच कालो की यार, भयानक अशी झाडी आहे इथे. गाईज मनीष आता पडलेलं आहे, आपण बघू शकतो. हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. सो आम्ही आता आलेलो चिंबोरे पकडायला, मी आणि आपला मनीष भाऊ आहे. आणि इथे तर अजूनपर्यंत तरी काय भेटलं नाही. आता बघू. आम्ही ओलानी सरळ चाललेलो आहोत. खूपच गवत वाढलेलं आहे. मनीष भाऊ, तुला काय वाटतं किती चिंबोरे भेटायला पाहिजेत? एका 2 तरी भेटा पाहिजे मोर द्या. माझी तर अपेक्षा आहे 2-4 तरी भेटावे. बघू आता कसं काय ते. इकडे तर खूपच खोल आहे यार गाईज, बघू शकतो कुठे आलोत. खूपच कालो की यार, भयानक अशी झाडी आहे इथे. तर बघू आता कसं काय भेटतोय. आमच्या नशिबात असतील तर भेटतील, नाहीतर काय बोलायचं आता. आम्ही तर चांगलीच अपेक्षा करून आलेलो आहोत. बघू आता 2-3 तरी भेटले तरी चालतील. आज तर मोठे पण दिसत नाही रे. गवत वाढलं. हा गवत बघ ना किती झालाय. काहीच गवत तर जाम झालाय. आत्ताच सगळं फिरून आलोत आम्ही आणि अजूनपर्यंत तरी काय भेटलं नाही. बघू आता नेक्स्ट टॉलर चाललोत आम्ही. इथे बघू शकता गाड्या विड्या येतात रोडनी. आज कुठे चिंबोरे गेले त्या. आज आम्ही येणार असं समजलं असेल त्याला, म्हणून ते आज लपून बसले असते. मनीष भाऊ आज 1 साईड नाडणार आहे ना. मला बोलतो भाई फक्त चिंबोरे बघ किती भेटतील. बोललो ठीक आहे भावा, बघू आज आपण. हा मनीष, आज चिंबोरे भेटायलाच पाहिजेत. हा बघा इथे बोले. आता आम्ही आलेलो आहोत इथे साईडचं काम चालू आहे इकडे. तर इकडे आलेलो आहोत फिरत काहीच बघू शकता. खूपच अंधेर झालेलं आहे इथे. आज तर कायच भेटत नाही यार गाईस. काय करायचं काही समजत नाही. आणि सर्वात मोठा जर आमच्या सोबत धोका झालाय तो सौरभ भाऊ आला नाही. मनीष काय वाटते तुला, सौरभ भावानी धोका दिला तर? त्याबद्दल मी काही शब्द व्यक्त करू नाही शकत. आज म्हणजे खूपच मोठा धोका झाला, प्लॅन झाला त्याच्यामुळं. आणि तोच बोलतो नाही मला बड्डेला जायचे. आता काय बोलणार आपण, त्याला जायचे बड्डेला. सो गाईच रात्री पण आपल्याला केस फिरवायला लागतात, कारण की कोण भेटला मग वाटत. अरे कहना क्या चाहते हो? बघू आता कसं काय ते, कुठे कोण भेटतोय. आम्हाला अपेक्षा तर चिंबोऱ्यांची आहे. हां, चिंबोरे भेटल्या तर सगळं भेटतील. मनीष भाई तर आत्तापासून वैतागलाय. आता बोलतो आपण घरी जाऊ. बोललो घरी नाही जायचं बा, 2 तरी घेऊन जाऊ आम्ही, पण जाऊ. इथं पाहू शकता कशी वाट आहे. आम्ही कशावरून चाललेलो आहे. मी इथे रात्रीची असे साईडचं काम चालू इकडे. बघा आता आम्हाला असं चालत तिकडे पर्यंत जावं लागेल. मला तर असं वाटतं आता खालीच उतरवून जावा. मनीष खाली उतरून येऊ का? तो बघा मनीष इकडे गेलाय. ए भाई, तिथून वाट आहे का? आम्हाला तर चिंबोऱ्या नाही भेटल्या. आता आम्ही चालत घरी. बघू आता मनीष काय बोलतोय. समोरून आलेले 4 व्हीलर. आणि असं थोडं आम्हाला असं वाटलं होतं की चिंबोऱ्या भेटतील म्हणून, पण नाही भेटल्या चिंबोऱ्या. बघा आता आम्ही चालत गाडी काढून. मनीष भाई बोलतोय चल गाडी काढ, चल दे बॅटरी इकडे चल. गाईज एवढ्या आम्ही खूप दिवसातून आलो आणि चिंबोरच नाही नशिबात. सगळा झाला तर सौरभ मुलं. सौरभ भाई तू ब्लॉग बघत असशील ना, तू जाम शिव्या घातल्या. आम्ही ब्लॉगच्या पाठून घातल्या पण घातल्या. नक्कीच घातले. हो का, आमची गाडी निघालेली आहे. मनीष भाई तो 1 साईड तो का. चला भाई लेट्स गो. हा आमच्या गावाचं मंदिर आहे, तुम्हाला दाखवतो. आता आम्ही मंदिराकडे आलेलो आहोत. आणि हे बघा 24 तास लाईट चालूच असणार. आमच्या आत्ताच 2-4 महिन्या अगोदर मंदिराचं काम झालं. खूप भारी असा कार्यक्रम पार पाडला आमच्या घोडोली गावाच्या ग्रामस्थांनी. खूप भारी मंदिर आहे. गावाच्या बाहेरच आहे थोडा, पण मस्त वाटतं. आम्ही कधी येतो मंदिराकडे बसायला. काहीच आता आम्ही ओलायला आलो आहोत आमच्या मंदिराकडे. बाबा लय चिकट आहे म्हण्या, जाम म्हणजे जामच चिकट आहे. तुम्ही बघू शकता इथं.
अरे प्लेन जागाचा विषय नाही रे मनीष भावा. बघू आता कसं काय भेटतात का नाही ते. पाणी एवढं अवतरलो. काय बोलायचं किती फिरलो म्हणे आपण. जाम फिरलो काहीच. पण काय आपल्या नशिबातच नाही. मित्रांनो बोल ना. चिंबोऱ्या तर काय भेटलं नाही म्हण्या. हा नुसताच दमलो आपण. अरे गवत बघ ना किती वाढलाय भावा इकडं. असं वाटतं काय इथं दिवसा पण येऊ शकत नाही कोण भावा. आपण दोघंच आलो. हा अरे पण एवढा गवत बघून कोण. ए भाई आई शपथ आता त्या इकडूनच मला कल्टी होते. पडलो तर सगळा फोन बिन जाईल वाया. वाया नाही म्हणजे पण पडला तर भेटायला मुश्किल आहे. काय वाट आहे. वा 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 अप्रतिम अप्रतिम अशी भावांना अशी वाट आहे. म्हणे आता कुठून इथून आलेलो आपण. मला भीती वाटते. वंडा विंडा असला तर अख्खा भिजन रे मी. मनीष भाऊ वन साईड नडतंय. सुनिया सुनिया राता देवी गाणी सुचायला लागलीत मला काही बोल. ए भाई साहेब का कमी चिकट आहे का म्हण्या. असं वाटतं मला आता गावचातून चालत जावा. सुनिया सुनिया राता. हे कुठून आलोत मनीष भाऊ आपण. हे बघा गाईस तो मंदिर तुम्हाला दाखवलेला आणि आम्ही बघा कुठे आता. मनीष तर चाललाय चिंबोरी शोधत शोधत. गाईस मनीष आता पडलेला आहे आपण बघू शकतो. बघा आत्ताच पडलेला आहे तो. अरे व्हिडिओ बंद होती म्हणून म्हणे आता तुझी वाट लावली असती. म्हणे वन्स मोर दाखव ना कसं पडलास एकदा. अरे कहना क्या चाहते हो. आता मला भीती वाटते कारण की माझ्यावर पण वेळ येऊ शकते. इथं काही चिकट बघू शकतो तुम्ही. भावानं खूपच चिकट आहे इकडे तर. एवढं गन्नाट अशी झाड. थांबा गाईस मनीष तर गेलेलं आहे. सो आता आम्ही भावांना चाललेलो आहोत घरी आणि आपला मनीष भाऊ पाहू शकता. मनीष भाऊ तुला किती चिंबर भेटला खरं सांग एकदम आपल्या भावांना सांग. हा कुछ भी नाही. कुछ भी नाही. काय सांगू गाईज खूप म्हणजे खूपच आता वाईट वेळ आली. आम्ही घरातून 8:30 वाजता आलेलो आहोत. 8:30 वाजता घरातून घरी बोललो 2 तर चिंबर आणि पण आता बघू शकतो टाईम. बघू मनीष टाईम दाखव जरा. बघू शकतो टाईम काय झालं इथे. रात्रीचे 10:30 वाजलेत. 11:15 झालेत तरी अजून आम्हाला तिकडे चालत जायचे. आहे बघा तुम्हाला मगाशी मंदिर तर दाखवलेलंच आहे. काय व्ह्यू येते मंदिराचं. मनीष पडला ना आम्हाला त्याचा जाव असेल का म्हण्या. तुलाही खतरनाक पडला भावा. वाचलो मॅड फोन होता आपण व्हिडिओ चालू नाही ना केली. नाही तर मनीष तुम्हाला दिसलाच असता कसा पडलेला तो. हे बघा जास्त वाटतं कोण चुकणार नाही सांगा तुम्ही. रात्रीचे आता झालेलो आहेत आम्ही घरी गाईज. सो आता चल म्हणे कुठे जायचं आता तरी जाऊ आम्ही घरी. बघू आता चिंबोरं तर आम्हाला एक पण नाही भेटली. आता चाललो आम्ही गावात. पुरा खाल्ला. सो गाईज आता आपल्याला आपला भाऊ भेटलेला आहे. हा माझ्यासोबत कंपनीमध्ये रोज असतो. खूप म्हणजे अशी मस्ती करतो ना. आता बघतोय मॅच तर बाबल्या आम्ही गेलो होतो चिंबोऱ्याला. तुला सांगतो मने एवढा बेकार पडला ना खतरनाक. मने सांगेला कसा पडला बघा कसं बघतोय. नाही रे तणू दादा आज खूपच बिझी दिसतोय आपल्याला. चलो गाईज सो आता आम्ही निघालेलो आहोत. आता चाललो घरी. बबलू तुला आपला ब्लॉग बघायला भेटेल. आणि गाईज तुम्ही पण नक्की आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणते भाऊ तू काय संदेश देऊ शकतो आपल्या पब्लिकला. काय नाही दिसत. महेश भाऊला असते गावात येतं.
चलो गाईज, आता मनीष पण चाललाय त्याच्या घरी आणि मी पण जातो आणि आपल्या व्हिडिओला इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.